दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रीटी मून सावंतवाडीहून मला टी शर्ट आला आहे। माझं सगळ्यात पहिला ब्रँड कोलॅबोरेशन याच ब्रँड बरोबर झालेलं, सो मला खूप बरं वाटतं। हे बघा यांचे हे डिटेल्स 100% प्युअर कॉटन मेड विथ लव। सो प्रीटी मून थँक्यू सो मच फॉर दिस। अँड याची रील तुम्हाला माझ्या प्रोफाईलवर दिसेल इंस्टाग्रामच्या, ठीक आहे? देवा काळजी रे। जस्ट टी शर्ट सोबत शूट संपवली आहे। हे जे टी शर्ट मी जसं तुम्हाला बोललो की प्रीटी मूनचं आहे, जे सावंतवाडीवरून येतं। या ब्रँडची एक ब्रँडबद्दल सांगायला गेलं की हे माझं पहिलं ब्रँड आहे। पहिलं म्हणजे गेल्या वर्षीचं पहिलं ब्रँड आहे, ज्या ब्रँडला मी स्वतः अप्रोच केलेलं की आपण काही कोलॅब करू शकतो का, आणि त्यांनी विदिन सेकंडमध्ये त्यांनी म्हणजे जी सावंतवाडीची आहे त्यांचं नाव पूजा, आय थिंक सो, माझं जर काय चुकत नसेल तर पूजा नाव आहे, जर काय चुकी झाली तर सॉरी। त्यांनी मला दुसऱ्या मिनिटाला माझा ॲड्रेस मागवला आणि माझे 2 टी शर्ट मला त्यांनी पाठवले। सो या ब्रँडबद्दल माझं एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे। या ब्रँडबद्दल या ब्रँडबरोबर बार्टर करण्याचाही मला काय प्रॉब्लेम नाही, कारण की हे माझं पहिलं ब्रँड आहे, जेव्हा कोणी नव्हतं असं एवढं करत। तर या ब्रँडने माझ्यासोबत सुरुवात केली, म्हणजे त्यांची तर ऑलरेडी सुरुवात झालेली, मी या ब्रँडबरोबर सुरुवात केली बार्टरसोबत। सो हे या ब्रँडबद्दल माझं एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे। आणि त्यांची हे टी शर्टची क्वालिटी तुम्ही बघू शकता, खूप चांगली आहे, खूप मस्त आहे। असे वेगवेगळे मेसेज आहेत। आत्ता हा ब्लॉग टाकेनच मी, म्हणजे गणपती येण्याच्या अगोदरच टाकेन, तर तुम्ही जा। आणि त्यांचं मी चॅनलची लिंक पण टाकेन याची माझ्या बायोमध्ये। सॉरी, घरात पाणी घुसलं तर मी जरा वितरलेलो आहे। यांच्या चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, तर तुम्ही जा आणि त्यांच्याकडून टी शर्ट खरेदी करा। खूप सुंदर आणि खूप उत्तम टी शर्ट ते बनवतात आणि कस्टमाइज टी शर्ट बनवतात। तर त्यांनी मला हे देवा काळजीवाला पाठवलंय, जसं माझ्या आयुष्यात आहेच देवा काळजी। जे काय होईल ते पुढे बघूया। पाऊस पडल्यापासून, घरात पाणी आल्यापासून जरासं ब्लॉगचा जो आपला टायमिंग असतो किंवा दिवस असतो तो जरा डुचमळला आहे। म्हणजे मी गुरुवारचा ब्लॉग शुक्रवारी टाकला आणि संडेला ब्लॉग टाकला नाही आहे, पण त्याच्या मागे पण काहीतरी रिझन आहे, कारण की थोडंसं नव्हतं होत, कारण की सगळं घरात एवढं पाणी गेलेलं, तर त्याचं साफसफाई वगैरे त्या गोष्टीत आम्ही अडकलेलो खूप। बट आता हा ब्लॉग आपले जे टाईम टू टाईमच येणार आहे, गुरुवारीच ब्लॉग येणार आहे। गुरुवारी ऑल्दो विसर्जन आहे, विसर्जनाच्या दिवशी पण मला काम आहे, पण मी व्हिडिओ पोस्ट करून जाणार आहे। काय नाही, आत्ता आलो ऑफिस, 6 वाजता सुटतो, पण आज आलो मी 8 वाजता घरी। जिमला जायचं होतं पण जायला मिळालं नाही, कारण की ट्रेन झालो खूप। सो मी विचार केला की चालायला निघेन। सो मी आत्ता घराच्या बाहेर आहे आणि मी आता चाललो चावायला। जरा चालेल, जरासं बरं वाटेल, भूक पण खूप लागलं, तर काहीतरी थोडंसं खाईन। बाय द वे, पण 40 दिवसाचा आपला जो उपवास होता ना, तो संपत आलाय। आज सोमवार आहे, पुढच्या सोमवारी आपण मील असणार, आणि या पूर्ण 40 दिवसात बरं का, जिम पण ऑन ऑफ होतं, पण डाएट ऑन होता। सो जवळजवळ 2 किलो काहीतरी वजन, 2 की 2.5 किलो वजन जरा कमी झालंय। नॉट वजन, फॅट बोलू शकतो, फॅट कमी झालंय। सो खूप बरं वाटतंय। अजून 1 आठवडा आहे, हा शेवटचा आठवडा आहे, आणि हा आठवडा आपण असा प्रेशराईज करण्यापेक्षा हा आठवडा जर आपण मजा करू, म्हणजे मजेशीर घालू। सो आता आपण निघतो चालायला जाऊ आपण। इसको कहते हैं जीना, किंग साइज ब्रो, किंग साइज। Soon I will be there. You will 100%. असा काय तो लुक झालाय, आणि आता मला माझे कान पण दिसत आहेत, ठीक आहे? म्हणजे खूप महिन्यानंतर मला असे माझे कान प्रॉपर पूर्ण दिसले आहेत। सो बरं वाटतंय। आणि आता लाईट गेले, ॲक्च्युली पाऊस पण नाही तरी पण लाईट गेले, काय माहिती, पण इट्स ओके। हलका वाटतंय, जरा लुक चेंज झाल्यासारखा वाटतोय। बाकी सकाळी फुर्सतमध्ये कळेल कसं काय ते दिसतंय। इट्स मी अगेन विथ फ्रेश लुक। आय डोंट नो किती महिन्यानंतर केस कापले, कान दिसायला लागले प्रॉपर,
कान दिसत नव्हते केसाच्या याच्यामुळे. पण हो म्हणजे असं झालेलं की ओके बस झालं, आपण आता एका लुक मध्ये खूप जास्त दिवस नको राहूया. ऑलरेडी मी माझ्या मते एप्रिलमध्ये केस कापले, त्याच्यानंतर आता कापले. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 5 महिन्यानंतर केस कापतोय. केसांना ग्रोथ खूप चांगली आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही वाढलेलं. आणि आता हलकं लागतंय गाडीवरून जाताना ना बाईक करून, अशी हवा ऐकून असं झुझ, झुझ अशी जाते तर बरं वाटतंय. ते सगळं सोडा, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरात जर गणपती असेल तर मजा करा मित्रांनो, खूप एन्जॉय करा. हे 10 दिवस खूप भारी असणार आहेत, कारण की हे 10 दिवस कसे निघून जाणार ते पण आपल्याला कळणार नाहीये. सो खूप एन्जॉय करा, खूप मजा करा, खूप मोदक खा. मोदक सगळा डाएट बीट सोडा, मोदक खा, कारण की पुन्हा नंतर 365 दिवसानंतर मग वाट बघायला लागेल. त्याशिवाय आताच खा, एन्जॉय करा सगळ्यांनी. आणि हा लूक जरा कसा वाटतो सांगा.